मॉर्निंग आम्हाला जायचं होतं आज वरणगावला. कारण की आम्ही आज जाणार होतो कार्यक्रमाच्या ठिकाणी, म्हणजे आमच्या घरी रोजोद्याला. तर मग मला इथे पार्लरमध्ये जाऊन यायचं होतं. तर त्यानंतर आम्ही गेलो वरणगावला. यांना पण थोडंसं काम होतं. ते पण म्हणे मी माझं काम करून घेईन, तुला पार्लरमध्ये सोडून देतो. मग त्याच्यामुळं मी नेत्रांशला घेऊन गेली, कारण गावाकडे खूप ऊन आहे. तर शांततेत बसीन म्हटलं माझ्यासोबत पार्लरमध्ये. मग आम्ही पोचलो वरणगावला. हे बघा, वरणगावला असा झेंडा आहे आणि त्या झेंड्याजवळ रोज रांगोळी काढलेली असते. सडा वगैरे टाकून रांगोळी काढून असते. त्याच्यानंतर मग यांनी मला बघितलं, तर उघडलं नव्हतं पार्लर. मग मला जायचं होतं जनरल स्टोअरमध्ये. मग आम्ही गेलो ते जनरल स्टोअरमध्ये. तिकडून आल्यानंतर मग पार्लर उघडलं आणि मी गेली पार्लरमध्ये. मग सर्व पार्लरमध्ये आटपून आम्ही आलो घरी. मग घरी येऊन मी तयारी वगैरे केली. त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी जायला रोजोद्याला. मग आमची रिक्षा आली. आम्ही खूप सारं सामान होतं जवळ, त्याच्यामुळं रिक्षाच केली होती. मग सर्वांनी सामान वगैरे टाकलं. शेजारी वगैरे सर्वांना सांगितलं तुम्ही पण या कार्यक्रमाला म्हणून. तसं तर सांगितलेलंच होतं, पण येताना सांगून दिलं. त्यामुळे निघायला थोडा उशीर. त्यानंतर रिक्षा निघाली. मग आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो बघा. आणि इकडं सर्व केळीचंच पीक होतं, त्याच्यामुळे थोडीशी शूटिंग घेतली मी. बघा सर्वीकडे केळी लागलेली आहे. सर्व केळीचंच पीक असते. त्याच्यानंतर मग आम्ही पोचलो घरी, आमच्या गावामध्ये पोचलो. आणि रिक्षा थोड्याच वेळात उतरणार होता. तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक, शेअर, कमेंट करा. आणि आता येईल आमचं घर. त्यानंतर आम्ही उतरू. घरी कोणीच नव्हतं, ते सर्व गेलेले होते बाहेर. मग आम्ही गेलो, सामान वगैरे उतरवला सर्व. थँक्यू. तुम्ही पण सर्वजण या, आमच्या घरी प्रोग्राम आहे. नक्की या बरं सर्व.